सावत यू फ्रॉम एसजीएम कॉलेज कराड. आपण आतापर्यंत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये जनरल सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं, पर्टिक्युलर सोल्युशन कसं फाइंड आउट करायचे याचे एक्झाम्पल बघितले. आता या पुढचा आपण पार्ट बघणार आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल. ह्यामध्ये 2 पॉईंट आहेत. पहिला पॉईंट आहे पोलार कोऑर्डिनेट. कोणत्याही पॉईंटचा पोलार कोऑर्डिनेट कसा काय फाइंड आउट करायचा हे आपण ह्यामध्ये बघणार आहे. मग आता आपण बघूया कोणत्याही पॉईंटचा पोलार कोऑर्डिनेट कसा फाइंड करायचा आणि त्यानंतर बघणार आहे रिलेशन बिटवीन पोलार कोऑर्डिनेट अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट. बघा इथे डायग्राममध्ये दिलं आहे. हा अँगल डिफाईन केला आहे. मेजर ऑफ अँगल XOP इक्वल टू थीटा डिग्री. O हा पॉईंट फिक्स आहे. कोणत्याही प्लेनमध्ये O हा पॉईंट फिक्स घेतला आहे आणि त्यापासून रे OX ही पण काय मिळते आपल्याला, एक फिक्स्ड रेज मिळते. आता P हा एक अनदर पॉईंट घेतला आहे. अनदर पॉईंट P, त्याची लेंथ काय आहे R. लेंथ ऑफ OP इक्वल टू R आणि यामुळेच हा अँगल तयार होतो XOP इक्वल टू थीटा डिग्री. मग आपण काय म्हणणार आहे, O ला काय म्हणणार तुम्ही, पोल ऑफ दी प्लेन आणि ह्या फिक्स्ड रे OX ला तुम्ही काय म्हणणार आहे, फिक्स्ड रे इन दी प्लेन. आता ह्यापासून आपण काय करू शकतो, जो काही P पॉइंट आहे ह्या प्लेन मधला, त्या P पॉइंटचा जो काही पोलार कोऑर्डिनेट आहे तो फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला R आणि थीटाची मदत होणार आहे. त्यामुळे R आणि थीटा ला आपण काय म्हणू शकतो, दी पोलार कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इन दी प्लेन. आणि हे काय डिटरमाइन करतं, तर हा पॉइंट P ची पोझिशन प्लेन मध्ये आहे हे दर्शवण्यासाठी हे पोलार कोऑर्डिनेट डिफाइन केलेले जातात. म्हणून आपण R ला काय म्हणणार आहे यामध्ये, रेडियस वेक्टर आणि थीटाला काय म्हणू शकतो की वर्टिकल अँगल ऑफ पॉइंट P. आणि हे डिनोट केलं जातं R थीटा किंवा पॉइंट P ऑफ R थीटा. आणि हेच आपले काय झाले P पॉइंटचे पोलार कोऑर्डिनेट. आणि R ला तुम्ही काय म्हणू शकता, रेडियस वेक्टर आणि थीटाला काय म्हणणार आहे, वर्टिकल अँगल ऑफ पॉइंट P. यावरून तुम्ही कोणत्याही पॉइंटचा पोलार कोऑर्डिनेट म्हणजे R आणि थीटाच्या व्हॅल्यू डिफाइन करू शकता. जर तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले असतील, कार्टेशियन कोऑर्डिनेट आपण XY ने डिनोट करतो. X म्हणजे तुमचा काय असतो X कोऑर्डिनेट, Y म्हणजे काय असतो Y कोऑर्डिनेट. आणि जर तुम्हाला X आणि Y च्या व्हॅल्यू दिल्या असतील तर कोणत्याही पॉइंटचा प्लेन मध्ये त्याचा पोलार कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट वर्टिकल अँगल आपण डिफाइन करू शकतो. आता यानंतर आपण बघणार आहे त्या पोलार कोऑर्डिनेट R थीटा आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट XY चे रिलेशन काय असेल. तुम्ही 11वीला शिकला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये. आपण बघूया आता रिलेशन बिटवीन पोलार कोऑर्डिनेट्स and Cartesian coordinates. हा XY प्लेन आहे. हा तुमचा ओरिजिन 0 0 ला आहे. हा Y ॲक्सिस आहे. हा X ॲक्सिस आहे आणि हा Y डॅश. मग ह्या प्लेन मध्ये आपण P पॉइंट कन्सिडर करू आणि त्या P पॉइंटचे कोऑर्डिनेट असणार आहे XY. मग तुम्ही लेंथ पहिल्यांदा काय केले, ओपन आणि P पॉइंट जॉईन केले.
आणि त्याची लेंथ काय असेल r असेल. त्यानंतर काय कळला P पॉईंट मधून x ॲक्सिसवर परपेंडिक्युलर ड्रॉ केली, ती x ॲक्सिसला m पॉईंट मध्ये मीट होते. म्हणजे इथं तुमचा काय झाला 90 डिग्रीचा अँगल. मग यावरून तुम्हाला मेजर ऑफ अँगल XOP इक्वल टू काय मिळेल थीटा. ही आपण सगळी डायग्राम करणार आहे कारण की रिलेशन काय बघायचं आपल्याला या कार्टेशियन कोऑर्डिनेटचे आणि पोलर कोऑर्डिनेट मधलं रिलेशन डिफाइन करायचं. त्यासाठी आपण ही सगळी डायग्राम डिफाइन केली. मग लेंथ OM काय असेल तुमची, तो काय आपला x ॲक्सिस कन्सिडर करतो त्यामुळे त्याची लेंथ काय असेल x असेल. आणि जर तुम्ही a y ॲक्सिस वरती एखादा पॉइंट n कन्सिडर केला आणि n आणि p जॉईन केला तर तुम्हाला काय मिळतो एक स्क्वेअर मिळतो. त्यामध्ये OM इक्वल टू NP मिळते. त्यामुळे ही लेंथ पण काय होईल तुमची x कन्सिडर होईल आणि साइड ON ची लेंथ काय होईल y, कारण की काय y ॲक्सिस वरती ती साइड आपली कन्सिडर झाल्या त्यामुळे तो काय असणार आहे आपला y पॉईंट. आणि ह्या स्क्वेअर मध्ये लेंथ साइड ON इक्वल टू साइड MP मिळणार आहे. त्यामुळे ह्याची पण लेंथ काय असेल आपल्याला y. त्यामुळे या ट्रायंगल मध्ये XOP मध्ये तुम्हाला अँगल M लेंथ MP इक्वल टू तुम्हाला काय मिळेल y. आणखी काय मिळेल इन ट्रायंगल OMP इक्वल टू 90 डिग्री मिळेल आणि अँगल MOP हा थीटा आहे. त्यामुळे हा तुमचा राईट अँगल ट्रायंगल तयार होईल. आणि यावरून तुम्ही काय करू शकता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नुसार साइन थीटा आणि कॉस थीटाच्या व्हॅल्यू डिफाइन करू शकता. मग या अँगल नुसार सांगा मला साइन थीटा म्हणजे काय, साइन थीटाची व्हॅल्यू आणि कॉस थीटाची व्हॅल्यू ह्या अँगल पासून आपण डिफाइन करू शकतो. साइन थीटा म्हणजे काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डेफिनेशन नुसार ह्या थीटा या अँगल साठी आपल्याला साइन थीटा डिफाइन करायचा आहे. म्हणजेच काय असणार आहे अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज. म्हणजेच काय अपोजिट साइड काय आपली PM डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज काय आपल्या OP. मग यावरून काय येणार आहे PM ची लेंथ काय आपली y आणि हायपोटेन्यूज काय आपला r. त्यामुळे sin थीटा इक्वल टू व्हॅल्यू काय झाली y अपॉन r. आता cos थीटा डिफाइन करायचा ह्या थीटा या अँगल साठी. cos थीटाची डेफिनेशन काय आपली तर ॲडजसंट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज. म्हणजेच काय येणार थीटाची ॲडजसंट साइड कोणती आपली OM डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज काय आहे आपला OP. मग OM ची लेंथ किती आहे x आणि हायपोटेन्यूज काय आपला r. त्यामुळे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन sin थीटा आणि cos थीटाची व्हॅल्यू या ट्रायंगल वरून काय मिळाली आपल्याला y अपॉन r. म्हणजे sin थीटा आणि cos थीटा इक्वल टू काय आपला x अपॉन r. हे आपण डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वरून डिफाइन केले. मग यावरून आपल्याला काय मिळू शकतं x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेटची व्हॅल्यू y इक्वल टू काय मिळणार r इंटू साइन थीटा. हे इक्वेशन मिळेल आणि x ची व्हॅल्यू म्हणजे x कोऑर्डिनेटची व्हॅल्यू काय मिळेल तर r इंटू कॉस थीटा. हे आपण ह्या डेफिनेशन वरून काढलं. y इक्वल टू काय मिळेल r डिवाइडला इकडे गेलं तर काय होईल मल्टिपलला. म्हणजेच y इक्वल टू काय मिळेल r इंटू साइन थीटा मिळेल आणि x ची व्हॅल्यू काय मिळेल r इंटू कॉस थीटा. हे मिळालं कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेट मधलं रिलेशन. हे दोन इक्वेशन म्हणजे काय तुमचे दिस इज दी रिलेशन बिटवीन कार्टेशियन कोऑर्डिनेट and polar coordinate. हे तुम्हाला रिलेशन मिळाले.
आता यानंतर काय करणार आहे, त्या पोलार कोऑर्डिनेट म्हणजे हे पॉइंट P कसा डिफाइन केला आहे, P ऑफ XY. तर आपण काय करणार आहे, त्याचे व्हॅल्यू डिफाइन करणार. P इज डिफाइंड इन रिलेशन बिटवीन कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलार कोऑर्डिनेट वरून P ची व्हॅल्यू पोलार कोऑर्डिनेट मध्ये कशी ट्रान्सफॉर्म होईल, तर x ची व्हॅल्यू काय आपली r cos थीटा आणि y ची व्हॅल्यू काय आहे r sin थीटा. इथे x y चे आपण व्हॅल्यू पुट आउट केला आणि P पॉइंट कशामध्ये ट्रान्सफर झाला, तर हा पोलार कोऑर्डिनेट मध्ये ट्रान्सफर झाला. P ची पॉइंट व्हॅल्यू काय मिळते r cos थीटा आणि r sin थीटा. अगेन आपल्याला थीटा ह्या वर्टिकल अँगलची व्हॅल्यू डिफाइन करायची असेल तर या ट्रायंगल मध्ये हा जो काही 90 डिग्रीचा अँगल आहे ह्यामध्ये आपण काय करणार आहे, पायथागोरसचा थेरम यूज करणार आहे. त्यामुळे त्यावरून तुम्ही काय करू शकता, या वर्टिकल अँगलची व्हॅल्यू डिफाइन करू शकता. मग सांगा ट्रायंगल OMP इक्वल टू 90 डिग्री. इन ट्रायंगल OMP इक्वल टू 90 डिग्री, therefore by पायथागोरस थेरम काय मिळणार तुम्हाला, पहिल्या बाजूचा वर्ग म्हणजे x² प्लस दुसऱ्या बाजूचा वर्ग इक्वल टू कर्णाचा वर्ग म्हणजेच काय मिळेल x² + y² इक्वल टू r² हे रिलेशन मिळतं. मग दोन्हींचा स्क्वेअर रूट घ्या म्हणजेच काय मिळेल √x² + y² इक्वल टू काय मिळेल r. ही आपल्याला काय मिळेल r म्हणजे रेडियस वेक्टरची व्हॅल्यू मिळेल. आणि त्यानंतर पुढे आपल्याला वर्टिकल अँगलची व्हॅल्यू डिफाइन करायची असेल तर त्यावरून तुम्ही काय करणार, y/x म्हणजे tan थीटा डिफाइन करणार. y/x इक्वल टू y म्हणजे व्हॅल्यू काय आहे तुमची, y म्हणजे व्हॅल्यू काय आहे r sin थीटा आणि x म्हणजे व्हॅल्यू काय आहे r cos थीटा म्हणजेच काय मिळतं तुम्हाला tan थीटा. आणि यावरून थीटा इक्वल टू काय मिळेल, थीटा इक्वल टू काय मिळेल इन बिटवीन थीटा 0 लेस दॅन थीटा लेस दॅन 2π यावरती थीटाची रेंज असेल. आणि यावरून तुम्ही वर्टिकल अँगल डिफाइन करू शकता आणि यावरून पोलार कोऑर्डिनेटची व्हॅल्यू डिफाइन करू शकता. आणि इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 काय आहे तुमचं रिलेशन आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलार कोऑर्डिनेट मधनं. आणि इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 यावरून तुम्ही रेडियस वेक्टर आणि वर्टिकल अँगलची व्हॅल्यू डिफाइन करू शकता. आता ह्यावरचे पण एक्झाम्पल आपण बघणार आहे. समजलं कसं असणार आहे, y इक्वल टू r sin थीटा आणि x इक्वल टू r इंटू cos थीटा. हे काय आहे रिलेशन पोलार कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट मधलं आहे. आणि √x² + y² इक्वल टू r यावरून आपण रेडियस वेक्टरची व्हॅल्यू डिफाइन करू शकतो. आणि y/x इक्वल टू tan थीटा यावरून वर्टिकल अँगलची व्हॅल्यू डिफाइन करू शकतो. हे झालं रिलेशन ऑफ पोलार कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट मधलं. आता ह्यावरची आपण एक्झाम्पल बघणार आहे. तुम्हाला देताना पॉइंट एकतर पोलार कोऑर्डिनेट मधला दिला जातो आणि त्याचं कन्वर्जन कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये करायला सांगतात किंवा त्याचं कार्टेशियन पॉइंट डिफाइन करायला सांगतात. किंवा ह्याचं उलट असणार आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट मधला पॉइंट दिला असेल तर तुम्हाला त्याचे पोलार कोऑर्डिनेट फाइंड करायला सांगतात. मग हे रिलेशन यूज करून आपण पोलार कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट डिफाइन करू शकतो. आता ह्यावरचे आपण एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल बघूया. फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट find the Cartesian coordinates of the point whose polar
कोऑर्डिनेट्स आर, मग पहिलं पोलार कोऑर्डिनेट दिलेत बघा √2 π/4. आता इथं काय आहे व्हॅल्यू आणि इथे अँगल दिला म्हणजे हे काय आपल्याला पोलार कोऑर्डिनेट दिले आणि त्यावरून आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेटची म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू डिफाइन करायची आहे. मग बघा सोल्युशन मध्ये हियर r θ काय व्हॅल्यू दिले तर √2 π/4. मग कंपॅरिझन करा r व्हॅल्यू काय मिळते आपल्याला √2 आणि θ व्हॅल्यू काय मिळणार π/4. आता ह्यावरून आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट x आणि y ची व्हॅल्यू डिफाइन करा. मग तुम्हाला माहित आहे डेफिनेशन नुसार रिलेशन काय येतं x r sin θ, x r cos θ and y r sin θ. हे तुम्हाला रिलेशन माहित आहे पोलार कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये. मग आता ह्या इक्वेशन मध्ये जिथे r आहे तिथे r ची व्हॅल्यू पुट आउट करा, जिथे θ आहे तिथे θ ची व्हॅल्यू पुट आउट करा. म्हणजे x काय मिळेल r ची व्हॅल्यू √2 cos π/4 and y √2 sin π/4 ही व्हॅल्यू आपण इथे पुट आउट केली. मग cos π/4 म्हणजे cos 45 डिग्री आणि sin π/4 म्हणजे sin 45 डिग्री. दोन्हींच्या व्हॅल्यू काय येणार आहे सेमच असतात. 45 डिग्री साठी cos फंक्शन आहे, sin फंक्शनची व्हॅल्यू सेम आहे, ती काय आपली 1/√2. म्हणजे x काय मिळणार √2 × 1 /√2. ही cos π/4 ची व्हॅल्यू आपण इथे पुट आउट केली आणि y काय आहे √2 × 1 /√2. ही आपल्याला sin π/4 ची पण व्हॅल्यू डिफाइन केली. मग सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळेल √2 ला √2 काय होईल कॅन्सल होईल, इकडे पण √2 ला √2 काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे x व्हॅल्यू काय मिळेल 1 आणि y व्हॅल्यू काय मिळाली 1 मिळाली. हे पहिल्यांदा तुम्हाला x व्हॅल्यू आणि y व्हॅल्यू म्हणजेच कार्टेशियन कोऑर्डिनेट x y ची व्हॅल्यू इथे आपल्याला डिफाइन झाली. म्हणजेच काय मिळणार दी कार्टेशियन कोऑर्डिनेट of the given point is काय मिळणार 1 मिळाली. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला इथे 1 मिळाली आणि y ची व्हॅल्यू पण काय मिळाली 1. त्यानुसार आपण काय करू शकतो पोलार कोऑर्डिनेट दिले तर त्याचं कन्वर्जन कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये करू शकतो. हे पहिलं एक्झाम्पल. आता यानंतर सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड मध्ये घ्या 4 π/4 ही एक व्हॅल्यू π/4 आहे म्हणजे π/2 घेऊया. इथे पण π/4 झाले 4 π/2. सेम r θ म्हणजे काय असणार आपला कंपॅरिझन करा. हियर r म्हणजे काय असणार आपला 4 आणि θ म्हणजे काय मिळणार आहे π/2. आणि यासाठी सेम आपण वापरायचं रिलेशन x r cos θ आणि y r sin θ. आणि आपण त्यावरून काय करणार आहे x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार. मग बघूया आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काय मिळते ते सोल्युशन मध्ये. हियर r θ = 4 π/2. Therefore r = 4 and θ व्हॅल्यू काय मिळाले π/2 मिळाले. आता यासाठी सेम रिलेशन आपण यूज करणार आहे. Therefore relation between Cartesian coordinates and polar coordinates
आर. काय रिलेशन? तर x इक्वल टू आर कॉस थिटा अँड y इक्वल टू आर साइन थिटा, हे रिलेशन. मग यामध्ये r ची व्हॅल्यू आणि थिटाची व्हॅल्यू पुट आउट करूया. देअरफॉर x इक्वल टू काय मिळणार? r ची व्हॅल्यू काय येते? 4 इंटू कॉस पाय बाय 2 अँड y इक्वल टू 4 इंटू साइन पाय बाय 2 व्हॅल्यू आपण इथे पुट आउट करू. मग x इक्वल टू 4 इंटू कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय असते? काय असणार आहे? कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू 0, म्हणजे 4 इंटू काय 0 आणि y इक्वल टू साइन पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय असणार आहे? 1 असणार आहे, म्हणजे 4 इंटू 1, म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळाली? 0 आणि y ची व्हॅल्यू काय मिळाली? 4. हे मिळाले आपल्याला x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेटची व्हॅल्यू. म्हणजेच काय मिळाली? ती कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ गिवन पॉइंट r 0, 4 हा आपल्याला मिळाला. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 3/4 आणि 3π/4 नुसार. नेक्स्ट एक्झाम्पल आहे यामधलं थर्ड. 3/4 आणि 3π/4. सेम प्रोसेस येणार आहे. कंपॅरिझन करायचं. आर ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला? 3π/4 आणि थीटा काय आपल्याला दिलाय? 3π/4 आणि मग रिलेशन यूज करून त्यामध्ये ह्या व्हॅल्यू पुट आउट करा. सोल्युशन मध्ये बघा, आर थीटा इक्वल टू काय दिले व्हॅल्यू? 3π/4 3π डिवाइडेड बाय 4. Therefore the relation between Cartesian coordinate and polar coordinate are काय आहे? x इक्वल टू r cos थीटा अँड y इक्वल टू r sin थीटा, हे रिलेशन. आता यामध्ये आपण काय करणार आहे? व्हॅल्यू पुट आउट करणार. Therefore x इक्वल टू r म्हणजेच काय आहे व्हॅल्यू आपली? 3 डिवाइडेड बाय 4 आणि cos थीटा म्हणजेच काय आहे? 3π/4. आता 3π/4 म्हणजे कोणता अँगल येतो? 3 इंटू 180 डिग्री डिवाइडेड बाय 4. आता ह्या अँगलची आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू डिफाइन करता येणार नाही, म्हणून काय करायचे? याचं कन्वर्जन पिरियॉडिसिटीमध्ये करणार. म्हणजेच काय? 3π/4 इंटू कॉस काय करणार? 3π/4 म्हणजेच किती असणार आहे तुमचा? 45. याचं पिरियॉडिसिटीमध्ये कन्वर्जन केलं तर काय मिळेल बघा? 180 डिग्री मायनस 45 डिग्री करूया. म्हणजेच काय येईल? कॉस पाय मायनस थीटा, व्हॅल्यू काय असणार तुमची? मायनस कॉस थीटा, आणि जो तुम्हाला अँगल मिळणार आहे त्याची व्हॅल्यू आणि 3π/cos 3π/4 ची व्हॅल्यू काय असणार आहे? सेम असणार आहे. म्हणून डायरेक्ट आपण काय केलं? 3π/4 चं कन्वर्जन काय केलं? पिरियॉडिसिटीमध्ये करून आपण काय केलं? व्हॅल्यू डिफाइन केली. 3π/4 इंटू कॉस पाय मायनस थीटा काय असतो? मायनस कॉस थीटा, म्हणजे मायनस कॉस 45 डिग्री इक्वल टू 3π/4 इंटू मायनस कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू काय असते? 1/√2. मग सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळेल? तर x इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल? 3 डिवाइडेड बाय मायनस 4√2 ही व्हॅल्यू x ची आपल्याला मिळाली. सेम त्या पद्धतीनं y ची काय येईल? इथे पण 3π/4
याचं कन्वर्जन आपण पिरियॉडिसिटीमध्ये करणार आहे. 3π/4 म्हणजेच काय असतं तुमचा 135 डिग्री असणार. मग डायरेक्ट 135 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला डिफाईन करता येणार नाही, म्हणून आपण काय केलं याचं कन्वर्जन पिरियॉडिसिटीमध्ये केलं. मग sin 3π/4 म्हणजेच काय असणार आहे y = 3π/4 × sin 135 डिग्री. तर sin 135 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्ट डिफाईन नाही करता येणार, म्हणून आपण त्याचं कन्वर्जन पिरियॉडिसिटीमध्ये करणार आहे. म्हणजेच काय 180 डिग्री मायनस 45 डिग्री. 180 डिग्री मायनस 45 डिग्री म्हणजेच काय मिळेल y = 3π/4 × sin 45 डिग्री. sin π मायनस थीटा काय असतो तुमचा sin थीटा. त्यावरून काय मिळाले y = 3/4 × sin 45 डिग्री. मग यावरून काय मिळेल y काय मिळेल 3π/4 × sin 45 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे 1/√2. म्हणजेच y व्हॅल्यू काय मिळेल 3/4√2 हे मिळाले तुम्हाला y ची व्हॅल्यू. आणि इकडे आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाले तर -3/4√2. यावरून x आणि y च्या व्हॅल्यू काय मिळणार. x म्हणजे काय -3/4√2 आणि y ची व्हॅल्यू काय मिळाली 3/4√2 हे मिळालं आपल्याला x कोऑर्डिनेटची व्हॅल्यू. आपण r थीटा दिलेला होता, त्यावरून आपण x आणि y ची व्हॅल्यू डिफाईन केली आहे. आता राहिलेले एक्झाम्पल आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. थँक्यू.